नमस्कार. तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की मागे आमची एका ग्रुपवर चर्चा चालू असताना या ठिकाणी संजय कांडेलकर यांचा फोन आला मला. संजय कांडेलकर हे 2023मध्ये उपोषणाला बसले होते जळगावला, जगन्नाथ बावीसकर्ते वगैरे सगळे बसले होते. मग त्यानंतर या ठिकाणी एक सह्याद्री अतिथीगृहावर 20/10/2023ला जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये या ठिकाणी डॉक्टर दशरथ भांडेसाहेब हे व्हीसीद्वारे त्या बैठकीला हजर होते आणि बाकीचे जे प्रतिनिधी होते ते सगळे या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर पर्सनली हजर होते. तर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या 2023मधील बैठकीमध्ये कांडेलकर साहेब म्हणले की भांडेसाहेब बोलत होते, पण भांडेसाहेबाचा आवाज तिकडं ऐकू आला नाही, भांडेसाहेबाचं बोलणं कट केलं असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण भांडेसाहेबांनी या ठिकाणी पूर्ण 2 मिनिट या ठिकाणी आपला विषय परिपक्वरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष गिरीश महाजन होते त्या ठिकाणी, पुन्हा आमदार रमेशदादा पाटील होते, पुन्हा आदिवासी विभागाचे विजयकुमार गावित जे होते मंत्री, तसेच आदिवासी विभागात TRTIचे त्यावेळेचे अध्यक्ष राजेंद्र भोटे त्या ठिकाणी होते. तर हे सगळ्यांनाच माहीत व्हावं, कारण काय व्हायला लागले, गैरसमज फार पसरायला लागलेत की ह्यांनी ह्याला बोलवू दिलं नाही, ह्यांना असं करू दिलं नाही. काल परवा इथं कुठंतरी यांनी काहीतरी काय आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये बी त्या भांडेसाहेबाचं कोणीतरी माईक बंद केला, असं तसं काहीतरी त्यांचा आरोप होता. तर कोळी महासंघामध्ये असं काही नाही, कुणीही आलं. खरं ती बैठक लागली होती कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून लागली होती आणि या प्रयत्नातून लागल्या बैठकीला जळगावचे सुद्धा प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर तिकडले मंत्री गुलाबराव पाटील हे हजर होते, भोळे मामा हजर होते, बरेचसे तिकडले आमदारसुद्धा होते आणि गिरीश महाजनसुद्धा होते. तर त्या ठिकाणी भांडेसाहेबांनी त्या बैठकीत काय बोललं ह्याचं बी माझ्याकडे थोडंसं रेकॉर्डिंग आहे, ते रेकॉर्डिंग जरूर ऐका. आणि भांडेसाहेब घरून मी बोललेलं आहे आणि तिथून मी बोललेलं आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही गोष्टी तुम्ही पहा आणि तुम्हीच ठरवा की हे गैरसमज जे आहे की भांडेसाहेबाला सह्याद्रीवाल्या बैठकीवर बोलू दिलं नाही किंवा बोलणं ऐकलं नाही किंवा फक्त खानापुरेच बोलले किंवा फक्त आणखी चेतन पाटीलच बोलले किंवा फक्त आणि आमच्यासारखेच कोणी अभ्यासक बोलले, असे या ठिकाणचे गैरसमज पसरवले गेलेले आहेत व्हॉट्सअपद्वारे रमेशदादा पाटलांच्या विरोधामध्ये. तर ते या ठिकाणी कमी व्हावं या उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे, जरूर पहा. सीएम साहेब आजची जी मीटिंग आहे ती कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी एवढ्या असे अलिखित आदेश आहेत आणि त्याच्यासाठी आंदोलन करावं लागून राहिले. समजा 1% त्यांनी स्वीकारले तर ते त्यांच्याच लेवलवर रद्द करतात. भांडून काही LPO पर्यंत पोहोचले तर ते ठाकूर जे नियमात बसत नाहीत ती कारणं काढून ते रिजेक्ट करतात. आज या कास्ट सर्टिफिकेटसाठी जळगावमध्ये 1 महिना आपण उपोषण केलं तिथल्या लोकांनी, धुळ्यामध्ये उपोषण झालं, या ठिकाणी अलिबागला उपोषण झालं आणि ही आभरण उपोषण ही 1 महिन्याची त्या लोकांना करावं लागली. त्यावेळेस कुठे 1 सर्टिफिकेट 2 सर्टिफिकेट 5 सर्टिफिकेट असे मिळाले. बरं, ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते व्हॅलिड करायचा रेशो काय, मी तुम्हाला ती अधिकृत माहिती त्या कार्यालयाकडून मिळाली तीच या ठिकाणी सांगतो. धुळे जिल्ह्यामध्ये टोकरे कोळी समाजाचे 4205 प्रस्ताव म्हणून राहिले व्हॅलिडिटीसाठी कार्यालयाकडे सुपूर्द झाले. यांनी व्हॅलिड किती केले? 56 फक्त. या जिल्ह्यात 6 लाख आदिवासी कोळी समाज आहे, त्यांच्या जीवावर या ठिकाणी रिझर्वेशन आहे, त्यांच्या जीवावर आपण केंद्राचा निधी घेतो कारण ते ट्रायबल आहे, हे सगळं मान्य आहे, याच्यात डिस्प्यूट नाही. परंतु कास्ट सर्टिफिकेट एक तर द्यायचंच नाही आणि दिलं तर ते तपासणीच्या नावाखाली रद्द करायचं. एवढ्यासाठी मी वाचून दाखवलं. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे 76 नंतर पात्र झाले, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे. आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी जर आम्ही त्या ट्रायबल लिस्टमध्ये आहोत तर ते आम्हाला मिळालं पाहिजे. कारण आमच्या गाव वस्ती पाळे हे सगळे केंद्राकडे यादी आहे, राज्य सरकारकडे यादी आहे की या जिल्ह्यात कोणती गाव ट्रायबलची आहे, परंतु त्यांना ते दिल्या जात नाही. हे दुर्दैव आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करते. जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, जे कास्ट सर्टिफिकेट प्रस्ताव त्यांचे रिजेक्ट करायचं प्रमाण 90% आहे, म्हणजे प्रस्ताव स्वीकारायचे नाही कास्ट सर्टिफिकेटची. आणि एकदा स्वीकारले
तर परत ते 10 जे प्रस्ताव येतील ते 9 रिजेक्ट करायचं प्रमाण एसटीओच्या लेवलवर आहे. एक संघर्ष करून तिथं तपासणीपर्यंत गेला तर 99% त्याचं रिजेक्ट होणार. आता या पद्धतीनं न्याय कसा मिळणार? तो मिळाला पाहिजे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही काही नवीन मागायला इथं आलो नाही, जे आहो आम्ही ऑलरेडी त्यांना मिळालं पाहिजे.